Hi. Today's topic is law of conservation of energy. Law of conservation of energy. आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे की एनर्जीच्या एका फॉर्म्स मधून दुसऱ्या फॉर्म्स मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन होते ते आपण बघितलेलं आहे. नाउ इट इज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होता आणि हा पाठच पाहिजे. सो आणि खूप सोपा पण आहे लक्षात ठेवण्यासाठी. सो एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. It can be converted from one form to the another form. It can be converted from one form into the another. Thus the total amount of energy in the universe remains constant. Energy नष्ट होत नाही, एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्ट होत नाही. तर मग काय होते, तर एनर्जीचं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतर होत असते. एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतर होत असते आणि म्हणूनच जे काही आपल्या युनिव्हर्सची जी काही टोटल अमाउंट ऑफ एनर्जी आहे दॅट रिमेन्स कॉन्स्टंट. तर ते कॉन्स्टंटच असते थ्रू आउट. कधीही पाहिलं तर टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इज कॉन्स्टंट. अशा प्रकारे हे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी आणि हा पाठच पाहिजे. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. Try this. Make two pendulums of the same length. सारख्या लेंथचे दोन पेंडुलम घ्या. ओके. With the help of the thread and two nuts, tie another thread in the horizontal position. मग दोन पेंडुलम्स घेतले, थ्रेड घेतला आणि त्या थ्रेडला त्यांना दोघांनाही बांधलं. त्याला सारखेच नट लावलेले आहे. ओके. मग आता जेव्हा हॉरिझॉन्टल थ्रेड ठेवलेला आहे तर इट इज ॲट सम स्पेसिफिक हाईट. ओके. मग त्या हाईटवर असल्यामुळे पेंडुलम मध्ये असेल दोन्ही मध्ये पोटेन्शियल एनर्जी असेल. कारण हाईटमुळे ड्यू टू इट्स स्पेसिफिक पोझिशन दे हॅव द पोटेन्शियल एनर्जी. मग आता आपण जर समजा त्या दोन पैकी एका पेंडुलमला मोशन मध्ये जर समजा स्विंग केलं तर काय होईल. पहिले तर सुरुवातीला दोघंही काय असेल स्टेशनरी असेल, एका जागेवर बिलकुल असेल. ओके. पण जर समजा आपण जेव्हा एकाला जर समजा मोशन मध्ये सेट ओके तर तो काय होईल थोडा वेळ तो मोशन मध्ये म्हणजे तिथं काय झालं पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर त्या पेंडुलम मध्ये पोटेन्शियल एनर्जी होती तिचं रूपांतर कशात झालं तर कायनेटिक एनर्जी मध्ये. ओके. दॅट इज सेट इन द मोशन स्विंग. ओके. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. पण जो ज्याला आपण स्विंग दिला होता तर तो काय होईल थोडा वेळ मोशन मध्ये राहील आणि हळूवारपणे त्याचा वेग कमी होईल. मग त्याचा वेग कमी झाल्यावर त्याच्याजवळची जो एनर्जी आहे तो ट्रान्सफॉर्म करेल दुसऱ्या याला. दुसरा जो बाजूला पेंडुलम मांडलेला आहे त्याला एनर्जी ट्रान्सफॉर्म करेल. पण जेव्हा पहिला थांबेल तर तेव्हा तो काय होईल तो मोशन मध्ये येईल आणि मग त्याचं पण मोशन सुरू होईल. म्हणजेच एकामध्ये जी असलेली एनर्जी आहे ती दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म केलेली आहे आणि दोघांचंही मग एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये झालेलं आहे. आणि इनिशियली दे हॅव द पोटेन्शियल एनर्जी. Must tie the two pendulums to this horizontal thread in a such a way that they will not hit each other while swinging. मग त्यांना असं बांधायचं आहे जेव्हा ते स्विंग होतील तेव्हा दोघं एकमेकाला कोलाइड झाले नाही पाहिजे. ओके. हिट झाले पाहिजे नाही. Then now swing one of the pendulums and observe what do you see. आणि हे मी पहिले सांगितलेलं आहे की पहिला मोशन मध्ये येईल त्याला आपण स्विंग केलं. मग त्याच्याजवळ जी पोटेन्शियल एनर्जी होती तिचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होईल. मग तो थोड्या वेळ मूव्ह होईल. मग आपली एनर्जी दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर करेल. मग जो स्टेशनरी दुसरा होता तो सुद्धा मूव्ह होणं सुरू होईल. मग पुन्हा स्विंग आणि याचा प्रोग्राम कंटिन्युअसली सुरूच राहील. देन you will see that as the speed of oscillation of the pendulum slowly decreases,
मग स्पीड ऑफ ऑसिलेशन जे काही जो पळा घेत आहे स्विंग करत आहे ते कमी होईल slowly decreases. The second pendulum which was initially stationary मग जो सेकंड पेंडुलम इनिशियली स्टेशनरी होता that begins to swing म्हणजे पहिल्याची सुरू झाल्यावर दुसरा जो स्टेशनरी होता तो काय होईल त्याचं ऑसिलेशन सुरू होईल thus one pendulum transform its energy to the other आणि हेच आपल्याला या प्रयोगातून सांगायचं आहे की एका पेंडुलम मधली एनर्जी दुसऱ्या पेंडुलम मध्ये ट्रान्सफॉर्म होते आणि तिथे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉलो होते म्हणजेच याची एनर्जी त्याला आणि टोटल एनर्जी काय राहील रिमेन्स द कॉन्स्टंट सो दिस इज रिगार्डिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नेक्स्ट लेक्चर्स टॉपिक्स विल बी फ्री फॉल दैट इज वेरी इंपॉर्टंट regarding the 10th standard. So it is all over from this. Till then, bye.